नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या डेली करंट अफेअर्स व्हिज्युअल ब्रीफमध्ये खूप खूप स्वागत. आज आहे 11 मे 2026. आगामी परीक्षांसाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच आपण आजच्या या माहिती सत्रात अगदी नेमकेपणाने पाहणार आहोत. वेळ न दवडता थेट सुरुवात करूया. आजच्या या सेशनमध्ये आपण 12 महत्त्वाच्या घडामोडी 5 प्रमुख विभागांमध्ये कव्हर करणार आहोत. हे विभाग आहेत संरक्षण आणि तंत्रज्ञान, व्यवसाय आणि पायाभूत सुविधा, प्रमुख नेतृत्व नियुक्त्या, क्रीडा आणि जागतिक घडामोडी आणि शेवटी महत्त्वाच्या परिषदा आणि तारखा. अशा प्रकारे वर्गीकरण केल्यामुळे हे सगळे मुद्दे अगदी सहज लक्षात राहतील. तर सुरुवात करूया पहिल्या विभागापासून, संरक्षण आणि तंत्रज्ञान अपडेट्स. आता इथे 2 अतिशय महत्त्वाचे डिफेन्स अपडेट्स आहेत. एकीकडे तुर्कीने इल्दी-रिमान नावाचे एक प्रोटोटाईप ICBM म्हणजे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवले आहे. हे किती शक्तिशाली आहे तर तुर्कीमधून युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडापर्यंत हल्ला करण्याची याची क्षमता आहे. लगेच तुर्कीबद्दलच्या फॅक्ट्स आठवूया. राष्ट्रपती रेसेप तय्यब एर्दोअन, राजधानी अंकारा आणि चलन आहे लीरा. आता याच्या अगदी उलट भारताने काय साध्य केले ते पाहूया. भारताची तारा ही पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्रप्रणाली आहे. DRDOच्या हैदराबाद येथील रिसर्च सेंटर इमारत आणि भारतीय हवाई दलाने मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. आणि विशेष म्हणजे जॅग्वार लढाऊ विमानावरून तिची यशस्वी चाचणीही पार पडली आहे. हे आपल्या देशासाठी नक्कीच एक मोठं यश आहे. याच तंत्रज्ञानाच्या प्रगतीबद्दल बोलतोय तर आजचा दिवस खूप खास आहे. 11 मे म्हणजेच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या दिवसाची अधिकृत घोषणा केली होती. पण हाच दिवस का? कारण 1998च्या ऐतिहासिक पोखरण अणुचाचण्या याच दिवशी झाल्या होत्या. भारताचा अणुवस्त्रधारी राष्ट्रांच्या गटात दिमाखात प्रवेश झाला होता आणि म्हणूनच आपल्या शास्त्रज्ञांच्या या अतुलनीय कामगिरीला सलाम करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. चला आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, व्यवसाय आणि राज्यांच्या पायाभूत सुविधांची माहिती घेऊया. देशभरात 2 मोठ्या कॉर्पोरेट गुंतवणुकी झाल्या आहेत ज्यांवर लक्ष असणं गरजेचं आहे. पहिली म्हणजे रॉयल एनफिल्ड. त्यांनी आंध्र प्रदेशातील सत्यवेडू मंडळ येथे तब्बल 2200 कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक मोठा प्लांट उभारण्याची घोषणा केली आहे. इथून दरवर्षी 9 लाख मोटरसायकल्स तयार होतील. आंध्र प्रदेश म्हटले की लगेच डोळ्यांसमोर काय येतं? स्थापना 1 नोव्हेंबर 1953. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राज्यपाल S. अब्दुल नझीर आणि अर्थातच आपले श्रीहरिकोटा. आता दुसरा मोठा प्रोजेक्ट पाहूया. गुजरातच्या धोलेरामध्ये भारताचा पहिला मायक्रो LED प्लांट उभा राहतोय. यामध्ये प्रगत गॅलियम नायट्राइड तंत्रज्ञान वापरले जाईल आणि याची क्षमता वार्षिक 72,000 चौरस मीटर डिस्प्ले पॅनल्सची असेल. गुजरातची स्थापना 1 मे 1960ची आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत. हे फॅक्ट्स नक्की नोंदवून ठेवा. आता इकडे लक्ष द्या, कारण हा एक अत्यंत महत्त्वाचा आकडा आहे. 365. 2026-27च्या हंगामासाठी ऊसाचा वाजवी आणि किफायतशीर भाव म्हणजेच FRP आता प्रति क्विंटल 365 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. थेट विचारला जाणारा हा प्रश्न आहे, त्यामुळे हा आकडा विसरायचा नाही. यानंतर NCRBच्या ताज्या आकडेवारीतील एक अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब. 2024-25 या कालावधीत भारतातील प्रमुख महानगरांपैकी सर्वाधिक सायबर गुन्हे बेंगळुरूमध्ये नोंदवले गेले आहेत. आकडा ऐकून आश्चर्य वाटेल. 17,561 प्रकरणे. म्हणजे देशातील सर्व प्रमुख महानगरांमधील एकूण सायबर क्राईम्सपैकी तब्बल 50% अधिक गुन्हे एकट्या बेंगळुरूमध्ये घडले आहेत. ही खरोखरच एक चिंताजनक परिस्थिती आहे. पुढच्या म्हणजे तिसऱ्या विभागाकडे जाऊया, प्रमुख नेतृत्व नियुक्त्या. देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर सध्या अनेक ऐतिहासिक बदल घडत आहेत. या महिन्यात कोणकोणत्या नवीन नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत? असे कोणते चेहरे आहेत जे आगामी काळात देशाची दिशा ठरवतील? पाहूया. तमिळनाडूच्या राजकारणात सध्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. अनेक दशकांनंतर तिथे द्रविड पक्षांव्यतिरिक्त एका नव्या पक्षाचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. जोसेफ विजय, ज्यांना सगळे अभिनेता विजय म्हणून ओळखतात, त्यांनी त्यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षाकडून तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तमिळनाडूच्या या ऐतिहासिक क्षणासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टींची उजळणी करूया. राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राजधानी चेन्नई आणि मन्नारचे अखात तसेच मुदुमल्लाई यांसारखी महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने याच राज्यात आहेत.
राजकारणासोबतच लष्करी नेतृत्वातही एक मोठा बदल घडतोय. जनरल अनिल चव्हाण यांच्यानंतर आता NS राजा सुब्रमणी यांची भारताचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 31 मे 2026 रोजी ते आपला पदभार स्वीकारतील. लष्करी दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. आता आपण एकाच दमात काही अतिशय महत्त्वाच्या नियुक्त्यांची यादी पाहणार आहोत. थोडी मोठी यादी आहे, पण लक्ष देऊन ऐकल्यास नक्की लक्षात राहील. BMCच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे, महाराष्ट्र खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, 2027च्या जनगणनेचे सदिच्छादूत सुदर्शन पटनायक, इस्रायलच्या मोसादचे नवीन प्रमुख बनलेत रोमन गफमन, डिजिटल पेमेंटची प्रमुख के सत्यनारायण राजू, फिक्कीच्या अध्यक्षपदी अनंत स्वरूप, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग, नॅस्कॉमच्या अध्यक्षपदी श्रीकांत वेल्मकन, संरक्षण लेखा नियंत्रक अनुग्रह नारायण दास आणि बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या अध्यक्षा PV सिंधू. ही सगळी नावे एका मानसिक चौकटीत बसवून लक्षात ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा. आता वळूया चौथ्या विभागाकडे, क्रीडा आणि जागतिक घडामोडी. या बातमीतील विरोधाभास खरोखरच खूप रंजक आहे. एका बाजूला 3 मे 2026 रोजी अपर सक्सेना हे भारताचे सर्वात तरुण सक्रिय आंतरराष्ट्रीय मास्टर बनले आहेत. हे आपल्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. आणि दुसऱ्या बाजूला 14 ते 30 जुलै दरम्यान होणाऱ्या लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकच्या आधी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बेलारूसच्या खेळाडूंवरील बंदी अचानक मागे घेतली आहे. एका बाजूला वैयक्तिक यश, तर दुसरीकडे जागतिक राजकारणाचा मोठा निर्णय. शेवटचा आणि परीक्षांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा विभाग, महत्त्वाच्या परिषदा आणि तारखा. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या वैद्यकीय परिषदेपासून. नवी दिल्लीमध्ये नुकतीच भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद पार पडली. डोळ्यांच्या आजारांवरील संशोधनासाठी झालेली ही अशा प्रकारची पहिलीच मोठी परिषद आहे, त्यामुळे हे ठिकाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता या परिषदा आणि त्यांची ठिकाणे पहा. जोड्या लावण्यासाठी असे प्रश्न हमखास येतात. 25वी शांघाय सहकार्य संघटना किंवा SCO परिषद चीनमध्ये, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतात, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी नवी दिल्लीत, तसंच AI इम्पॅक्ट 2025 उत्तराखंडमध्ये, गौटेक 2026 पुण्यात, G7 2026 फ्रान्समध्ये आणि हवामान बदलावरील COP31 तुर्कीमध्ये होणार आहे. याशिवाय ब्रिक्स आरोग्य गट बैठक नवी दिल्लीत, 9वी हिंदी महासागर परिषद मॉरिशसमध्ये आणि 4थी भारत आफ्रिका परिषद नवी दिल्लीत. ही सगळी ठिकाणे अगदी तोंडपाठ करून ठेवा. आणि आता मे महिन्यातील महत्त्वाच्या तारखांची ही जंगी यादी. घाबरू नका, आपण यांना सोप्या गटात विभागूया, म्हणजे लक्षात ठेवणं सोपं जाईल. आधी आरोग्याशी संबंधित तारखा पाहूया. 5ला दमा दिवस, 8ला रेड क्रॉस, 12ला परिचारिका, 17ला उच्च रक्तदाब, 18ला एड्स लस आणि 31ला तंबाखू विरोधी दिवस. आता पर्यावरण, 2ला टुना मासा, 14ला स्थलांतरित पक्षी आणि 22ला जैवविविधता दिवस. आणि शेवटी ऐतिहासिक आणि इतर दिवस, 1 मे महाराष्ट्र गुजरात आणि कामगार दिवस, 3ला वृत्तपत्र स्वातंत्र्य, 11ला तंत्रज्ञान दिवस, 16ला सशस्त्र सेना दिवस आणि 31 मेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती. अशा गटांमध्ये विभागल्यास तारखा डोक्यातून अजिबात जाणार नाहीत. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे अभ्यासात सातत्य असावं यासाठी एक विचार करायला लावणारा ग्रहपाठाचा प्रश्न. भारताची पहिली पूर्णपणे कागदविरहित म्हणजे पेपरलेस राज्य न्यायपालिका कोणत्या राज्याची ठरली आहे? पर्याय आहेत आंध्र प्रदेश, गुजरात, सिक्कीम की पश्चिम बंगाल. उत्तर आत्ताच माहीत नसेल तरी चालेल, पण ते शोधण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि बरोबर उत्तर जाणून घेण्यासाठी उद्याच्या माहिती सत्रात नक्की सामील व्हा. अशाच प्रकारे सातत्याने अभ्यास करत राहिल्यास यश नक्कीच मिळेल. भेटूया उद्या.